तनिष, ते पेपर्स मणीच्या हातून हरवलेत. आपल्यासाठी खरं तर खूप चांगली न्यूज आहे. हा म्हणजे बघ ना, ह्याने काय होईल की मॉम. काय झालं? तुम्ही दोघं खुश दिसताय एकदम. मला पण सांगा ना. मॉमला माहितच नाही ना काय झालंय ते. एक्झॅक्टली. मग दे ना गुड न्यूज. मम्मी बस लवकर. ये 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 मावशी. काय झालं सांग ना. मॉम, ते जे पेपर्स होते ना मणीकडे, ज्याने अर्जुनची लीगल रिस्पॉन्सिबिलिटी कायमची त्या दोघांकडे गेली असती, ते पेपर्स मणीच्या हातून हरवले. काय? हो, त्याला गुंडांनी खूप मारलं आणि त्या सगळ्या मारामारी ते पेपर्स त्याच्या हातून हरवले. काय सांगतोस काय? म्हणजे त्यांना अर्जुनचा ताबा नाही मिळणार, अर्जुन आपल्याकडेच राहील. वा, फारच छान बातमी ही. कायमचा त्रास मिटला. नाही मॉम, कायमचा नाही. कारण त्या पेपर्सची ट्रू कॉपी मिळवण्याचा मणी नक्कीच प्रयत्न करेल. सो आपल्याला अर्जुनला आपल्याकडे ठेवण्यासाठी काहीतरी करावं लागेल. आपल्याला हा जो वेळ मिळालाय ना, त्यात ते पेपर्स गायब करावे लागतील. नाही सुजित, मी अर्जुनला आता त्यांच्याकडे राहून देणार नाही. काही कर, वाटेल ते कर, नाहीतर आपण अर्जुनला कायमचा गमवू. नाही मॉम, यावेळेस मी असं नाही होऊ देणार. ट्रस्ट मी. हो सुजित. मावशी, अगं तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. म्हणजे आय एम सॉरी, तुला टेन्शन येऊ नये म्हणून मी तुला सगळ्या गोष्टी नाही सांगितल्या. पण अगं तुझ्यासाठी, या घरासाठी, सुजितसाठी मी काहीही करायला तयार आहे. आणि अगं म्हणून आहे ना, याआधी मी बऱ्याचदा ते पेपर्स मिळावे म्हणून खूप प्रयत्न केले आणि पकडले सुद्धा गेले. पण मी बोलते ना. काय? काय म्हणालीस तू? तो पेपर्स मिळवण्याचा प्रयत्न केलास आणि तू पकडली गेलीस. काका, यातही नाक खुपसण्याचा प्रयत्न केलास तू. हे बघ तनिषा, ह्या घरात ठेवण्याच्या आधी मी तुला काय सांगितलं होतं? तू इथे शिकायला आलीस ना, तर मग शिकायचं आणि वेळ झाली की निघायचं. ह्या घराच्या किंवा आमच्या कोणाच्याही भानगडीत पडायचं नाही. सांगितलं होतं ना तुला. तुझी या घरात राहण्याची लायकी नसतानाही केवळ शालिनीचं मन राखण्यासाठी मी तुला इथे ठेवलेलं आहे. पण तेच चुकलं माझं. तुला त्या वेळेलाच घरातनं बाहेर काढायला हवं होतं. यार काय बोलताय तुम्ही? तनिषाने आतापर्यंत ज्या गोष्टी केल्यात ना, त्या सगळ्याला माझी संमती होती. आणि तिने आतापर्यंत ज्या गोष्टी केल्यात ना, त्या प्रत्येकात तुमचा, माझा आणि या घराचा फायदा बघितलाय. आणि तुम्ही तिलाच बोलताय. हे तू कितीही चांगला असला तरी सुद्धा मूर्खपणा हा मूर्खपणाच असतो. तुमच्या ह्या अशा वागण्यानं माझा प्लॅन ठीक आहे. आता जे झालं ते झालं. पण ह्याच्या पुढे एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही कशातही लक्ष घालू नका, कशातही नाक खुपसू नका. मला माझं काम करू द्या. अरे उठ की, खबर झोपतो. उठ की. अरे उठ नाही. थांब, आता असं उठणार नाही. हा ना अजून पाणी.
हाला तुम्ही मला सोडा मला का बांधून ठेवलं इथे हा अरे असू नका मला सोडा इथून अरे शहाण्या तुला सोडणं का एवढं सोपं वाटलं का रे हा आणि सोडा काय सोडा तुला सोडायचं असतं तर इथं आणलं असतं का आम्ही हे बघा मला माहितीये तुम्ही मला किडनॅप केलंय पण मी आता कुठे माझी फॅमिली कुठे मला प्लीज सांगा माझ्या फॅमिलीने माझी गरज आहे हे बघा तुम्ही सरपोतदारांची गुंड आहात हे मला माहिती आहे प्लीज मला सोडा सरपोदार कोण आहे ते सरपोदार हे बघ तुला तर इथून जायचं असेल ना तर आमचं एक तुला पहिलं छोटस काम करावं लागेल बोल मंजूर आहे का तुला बोल ना बर मी जर तुमचं काम केलं तर मला सोडणार तुम्ही विषय आहे का हे बघ आता तुला लवकर सोडतो आता लगेच सोडतो तुला फक्त तुला आमचं एक काम करायचंय पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर कुठे ठेवले ते लवकर सांगायचं हा तुम्हाला सरपोतदार कोण आहे हे माहित नाही पण सरपोतदारांना पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर्स हवे ते हे बरं माहिती रे हा तुम्ही सरपोतदारांची भाडोत्री गुंड आहात त्यांनी मला किडनॅप करायला लावलंय माहिती मला हे शहाण्या लय शहाणा झालास का रे तू हा तुला सांगितलेलं कळत नाही एकदा शहाणा असशील ना तर तो तुझ्या घरी आता लवकर पटपट बोलायचं पॉवर ऑफ अटॉर्नीचे पेपर कुठे ठेवलेत पटकन सांगायचं नाही सांग तुम्हाला काय करायचं ते करा खायला ह्यो असा काय ऐकणार नाही रावल्या ह्याला जरा ठोकावं लागतं जरा सांग लवकर पेपर कुठे आहेत सांग सांग लवकर सांग कुठे आहेत पेपर सांग लवकर सांग पेपर कुठे आहेत नाही सांगणार लवकर सांग सांग लवकर. त्याला अजून सांग लवकर पेपर कुठे आहेत नाही सांगणार काय साला त्रास आहे एवढ्याशा खोलीत झोपायचं त्यात गरम होतंय खायला नीट नाही श्वास घेणं अवघड झालंय मला इथे आता बस आपण नाही राहू शकत इथे मोकळ्या हवेत उडणार आहे मी इथं नाही राहणार